नमस्कार मित्रांनो, आज 4 ऑक्टोबर आणि आजपासून आपण द हिंदू एडिटोरियल डिस्कशन मराठीमधून सुरू करत आहोत. ज्या विद्यार्थ्यांना इंग्रजीमध्ये खूप जास्त प्रॉब्लेम येतो, अंडरस्टँडिंग मध्ये किंवा व्होकॅब मध्ये किंवा सेंटेन्स फॉर्मेशन मध्ये, ग्रामर मध्ये, अशा विद्यार्थ्यांना हा एक मोठा बेनिफिट आजच्या सेशन पासून होणार आहे. तर आपण बघूया द हिंदूचं जे न्यूजपेपर मध्ये जे आर्टिकल्स येतात, त्या आर्टिकल्सचा बेनिफिट कुठल्या कुठल्या एक्झामला होतो. आता मी तर हे म्हणेल, जेवढ्या पण एक्झाम आहेत स्टेट गव्हर्नमेंटच्या अंडर मधल्या किंवा सेंट्रल गव्हर्नमेंटच्या अंडर मधल्या सगळ्या एक्झामसाठी याचा मोठ्या प्रमाणात फायदा होतो. आणि बरेचसे जे विद्यार्थी आहेत, कारण त्यांना हे माहित नसतं की न्यूजपेपर रिडिंगचा फायदा काय असतो किंवा आपण तिथून डेली व्होकॅब कशा प्रकारे केली गेली पाहिजे. आता तुम्हाला ते टेन्शन नाहीये. हे तुमचं युट्यूबच्या डेली ऍस्पिरंट व्हिजन या चॅनलवरती तुम्हाला डेली सेशनच्या अकॉर्डिंग मिळणार आहे. तरी तुम्हाला आजचं आपण जे सेशन आहे यामध्ये जे आपण डिस्कस करणार आहोत, आजचे काही महत्वाची व्होकॅब, त्यामध्ये तुम्हाला काही ट्रेंडिंग न्यूज पण मी तुम्हाला सांगणार आहे. व्होकॅब आपण डिस्कस करणार आहोत, स्कीमिंग, ग्रामर आणि रिडिंग कॉम्प्रेन्शन. लक्षात घ्या, रिडिंग कॉम्प्रेन्शन हा एक खूप इम्पॉर्टंट पार्ट आहे जो खूप साऱ्या एक्झाम मध्ये विचारला जातो आणि बऱ्याच जणांना इथं अंडरस्टँडिंगचा प्रॉब्लेम होतो. आणि याचबरोबर आता ज्या काही एक्झाम आहेत, ठीक आहे, सेंट्रल आणि स्टेट गव्हर्नमेंटच्या अंडर मधल्या सगळ्यात मेन पार्ट व्होकॅब आहे, जिथे मुलं कमी पडतात. ठीक आहे, अशा सगळ्या एक्झामला तुमचा जो बेनिफिट आहे तो या सेशनच्या माध्यमातून होणार आहे मित्रांनो. तर आपण जाऊया पुढच्या पॉइंटकडे. तर यामध्ये ज्या पण तुमच्या एक्झाम आहेत, यामध्ये जसं एक्झाम्पल बँक एक्झाम, बँकमध्ये पीओ क्लेरिकलच्या एक्झाम, एसएससी, रेल्वे, त्यानंतर सीडीएस, एनडीए, कॅट, एमबीए, सीईटी, टीईटी, नेट, ठीक आहे, नेट एक्झाम आहे. त्यानंतर तलाठी एक्झाम, सरळ सेवा, एमपीएससी, युपीएससी आणि ज्या सर्व काही गव्हर्नमेंट एक्झाम असतील बाकीच्या, या सगळ्या एक्झामसाठी तुम्हाला याचा बेनिफिट होणार आहे. तर आजचं सेशन जे आपण सुरू करणार, हे पहिले आपण व्होकॅबने स्टार्ट करणार. यात तुम्हाला मी काही अँटोनिम सिनोनिम वर्ड देणार आहे. एका शब्दाचे किती अँटोनिम असतील, किती सिनोनिम असतात, याचबरोबर आपण अशा 10 ते 12 वर्ड आज डिस्कस करणार. त्यानंतर आपण व्होकॅब संपल्यानंतर आपल्याला परत फ्रेजेस आणि इडियम्स पण मी तुमच्यासाठी आणलेले आहेत आजच्या सेशन मध्ये. ज्या आजच्या न्यूजपेपरमध्ये ज्या काही इडियम्स विचारले गेलेले आहेत, ठीक आहे, इडियम्स आणि फ्रेजेस यांचे अर्थ बघा, समजणं थोडंसं कठीण असतं. आपल्याला इडियम आणि फ्रेजचा मिनिंग पटकन लक्षात येत नाही, कारण यांचा जो मिनिंग असतो तो इनडायरेक्ट असतो. एक हिशोबाला आपल्याला अँटोनिम सिनोनिम कळतो पटकन, पण व्होकॅब याच्यामध्ये जे इडियम आणि फ्रेजेस आहेत यांचे मिनिंग समजण्यास थोडंसं कठीण जातं. सो आजचा आपण पहिला शब्द घेऊया, ऑन स्क्रीन मी तुम्हाला देतोय. सो फर्स्ट वर्ड आहे तुमचा एन्क्लेव्ह. एन्क्लेव्हचा मिनिंग मी तुम्हाला मराठीमध्ये दिलेला आहे, खंड, प्रदेश, क्षेत्र, जमीन, वसाहत. हा एन्क्लेव्हचा मिनिंग होतो. आणि एन्क्लेव्हचा जे सिनोनिम्स आहेत, जसं फॉर एक्झाम्पल टेरिटरी, डोमेन, झोन, रिजन. याला आपण टेरिटरी म्हणजे काय, याला आपण प्रांत म्हणतो. ठीक आहे, डोमेन म्हणजे सेम मिनिंग आहे, झोन सेम मिनिंग आहे आणि रिजनचा अर्थ सुद्धा सेम आहे. म्हणजे हा जो एक्झामला विचारला गेलेला वर्ड आहे, लक्षात घ्या, जे वर्ड्स तुम्हाला मी आज डेली बेसिसवर घेणार आहे द हिंदूच्या न्यूजपेपर मधून, हे तुम्हाला एक्झामला विचारले जातील. काही शब्द जे विचारले नाही गेलेत आणि काही शब्द ऑलरेडी एक्झामला विचारले गेलेले आहेत. आता हा जो वर्ड आहे एन्क्लेव्ह, याचा जो अर्थ आहे तो म्हणजे खंड, प्रदेश, क्षेत्र, जमीन, वसाहत. आणि याचे सिनोनिम मी तुम्हाला 4 दिले, टेरिटरी, डोमेन, झोन, रिजन. हे देखील याचे सिनोनिम्स आहेत. आणि अजून आपण काही सिनोनिम याच्यामध्ये घेऊ शकतो, जसं की आउटपोस्ट, डिस्ट्रिक्ट, कम्युनिटी. हे देखील याचे सिनोनिम्स आहेत. आउटपोस्ट, डिस्ट्रिक्ट, कम्युनिटी. ठीक आहे, सो कम्युनिटी, हे सगळे जे सिनोनिम्स आहेत ते कोणत्या शब्दाचे आहेत, एन्क्लेव्ह या शब्दाचे आहेत. याबरोबर अजून आपण काही वर्ड्स घेऊ शकतो, जसं कॉलनी. कॉलनी देखील याचा सिनोनिम आहे. ठीक आहे, कॉलनी म्हणू शकतो आपण त्याला. किंवा स्ट्रॉंग होल्ड, स्ट्रॉंग होल्ड हा देखील याचा सिनोनिमच आहे. सो अकॉर्डिंगली आपण आता अँटोनिम बघूया. अँटोनिम मध्ये कोणते कोणते वर्ड येतात. एक्सक्लेव्ह, मेनलँड, ओपन एरिया किंवा एक्सपॅन्स. लक्षात घ्या, हे जे एरिया आहेत, हे जे वर्ड्स आहेत, हे तुम्हाला अँटोनिम असतील एन्क्लेव्ह या शब्दाचे. सो तुम्हाला हा जर वर्ड एक्झामला विचारला गेला, कधी कधी सिनोनिम विचारतील, कधी एन्क्लेव्हचा अँटोनिम काय तुम्हाला हे विचारलं जाईल. याच्यावरती आपण एक सेंटेन्स पण फॉर्म केलेले, एक सुंदर सेंटेन्स आहे. सेंटेन्स बघा काय, तुम्हाला समजायला पण ते इश्यू जाईल. द फर्स्ट फ्रेंच एन्क्लेव्ह म्हणजे काय, एन्क्लेव्हचा मिनिंग काय होतो, वसाहत. ठीक आहे, किंवा तुम्ही कॉलनी त्याला म्हणू शकतात. द फर्स्ट फ्रेंच एन्क्लेव्ह इन इंडिया वॉज इस्टॅब्लिश इन 1668. फ्रेंच वसाहत जी भारतामध्ये इस्टॅब्लिश केली गेली होती, ती कधी केली गेली होती, 1668 मध्ये. ठीक आहे, म्हणजे या शब्दावर तुम्हाला त्यांनी सेंटेन्स देखील मी तुम्हाला फ्रेम करून दिलेला आहे. सो आता आपण दुसऱ्या वर्ड कडे जाऊया.
ठीक आहे. सो सेकंड वर्ड काय बघा, सेकंड वर्ड आहे डिमॉबिलाइज. डिमॉबिलाइज या शब्दाचा अर्थ काय होतो? डिमॉबिलाइज करणे म्हणजे याचा जो वर्ड मिनिंग आहे तो निगेटिव्ह मिनिंग आहे मित्रांनो. सो डिमॉबिलाइजला आपण काय बोलणार? डिमॉबिलाइजचा जो मिनिंग होतो, ऍक्च्युली जो मिनिंग दिलेला आहे तो म्हणजे टू डिस्चार्ज ट्रूप्स फ्रॉम मिलिटरी सर्व्हिस टू रिलीज फ्रॉम अ स्ट्रक्चर्ड ऑर ऑर्गनाइज स्टेट. म्हणजेच काय? सैन्य, पोलीस किंवा संघटित गट विसर्जित करणे, सेवेतून मुक्त करणे किंवा निरस्त्र करणे, हा याचा अर्थ होतो डिमॉबिलाइजचा. आणि अकॉर्डिंगली याचे जे सिनॉनिम्स आहेत ते म्हणजे तुमचा डिसबँड, डिस्चार्ज, रिलीज आणि डिऍक्टिव्हेट. ओके, लक्षात घ्या. सो डिमॉबिलाइज म्हणजे काय? एखादं आपण म्हणतो ना डिमॉबिलाइज करणे म्हणजे सैन्य वगैरे असतं एखाद्या ठिकाणी डिप्लॉय केलेलं, त्याला काढून टाकणं. डिमॉबिलाइज आणि मॉबिलाइज. मॉबिलाइज म्हणजे एकत्र आणणे आणि डिमॉबिलाइज म्हणजे त्या भागातून त्यांना काढून टाकणे. आणि या वाक्याला आपण बघा शब्दामध्ये पण त्याला यूज केला गेलेला आहे. म्हणजे वाक्यात बघा त्याचा यूज कसा झाला. आफ्टर दी वॉर, त्यांनी म्हटले आफ्टर द वॉर द गव्हर्नमेंट डिसाइडेड टू डिमॉबिलाइज द सोल्जर्स. म्हणजे वॉर संपल्यानंतर गव्हर्नमेंटने सोल्जर्सला काय केलं? सेवेतून मुक्त केलं किंवा सैन्य, पोलीस यांना तिथून विसर्जित केलं त्या जागी, त्या झोन मधून. सो याला आपण म्हणतो डिमॉबिलाइज. त्यानंतर पुढच्या वर्डकडे आपण जाऊया. नेक्स्ट तिसरा वर्ड तुम्हाला ऑन स्क्रीन आहे. या शब्दाचा इंट्रॅक्टेबल. इंट्रॅक्टेबलचा मिनिंग काय होतो बघा. इंट्रॅक्टेबल म्हणजे एखादी गोष्ट एकदम हट्टी असणे किंवा अवघड, कठीण, न जुमानणारी किंवा नियंत्रणात न येणारी गोष्ट, त्याला आपण म्हणतो इंट्रॅक्टेबल. याचा मिनिंग काय? हार्ड टू कंट्रोल किंवा मॅनेज, टू डील विथ, व्हेरी डिफिकल्ट टू सॉल्व्ह. सो अकॉर्डिंगली तुम्हाला याचे जे अँटोनिम दिलेले आहेत ते म्हणजे स्टबन. स्टबन म्हणजे काय? हट्टी. एखादी गोष्ट अशी असते, आता बघा लहान मुलं असतात बघा, लहान मुलांनी जर एखादी खेळणी जर बघितली, समजा तुम्ही त्यांना मार्केटमध्ये घेऊन गेलात, मार्केटमध्ये त्यांनी एखादी वस्तू जर बघितली तर ती वस्तू ते घेतल्याशिवाय राहणार नाही. ते तुमचं जर तुम्ही नाही घेऊन दिली तर ते रडतील, जागेवरच बसून घेतील, तिथेच ते गडबडायला लागतील. ऑब्विस आहे. म्हणजे ज्याला आपण काय म्हणतो की हट्टीपणा म्हणतो आपण त्याला. ठीक आहे. सो अकॉर्डिंगली तुम्हाला अनमॅनेजेबल हा त्याचा सेकंड मिनिंग आहे, नियंत्रणात न येणारा. नंतर ऑब्स्टिनेट आणि रिफॅक्टरी. सो रिफॅक्टरी हा देखील त्याचा मिनिंग आहे, म्हणजे जो अडेल असतो एखादा त्याला आपण म्हणतो. अकॉर्डिंगली डिमॉबिलाइज याचे सगळ्यांचे अर्थ सेम आहेत. सॉरी, डिमॉबिलाइज नाही, इंट्रॅक्टेबलचा आपण अर्थ बघतोय. सो अकॉर्डिंगली याचे अजून आपण काही सिनोनिम बघू शकतो इंट्रॅक्टेबलचे. सो याचे काही सिनोनिम जसं फॉर एक्झाम्पल हेड स्ट्रॉंग म्हणू शकतो आपण, ट्रबलसम म्हणू शकतो आपण. हेड स्ट्रॉंग हा देखील याचा सिनोनिम आहे. हेड स्ट्रॉंग, ट्रबलसम पण आपण घेऊ शकतो. ट्रबलसम, ठीक आहे. आणि याचबरोबर याच्या आपण काही अजून घेऊ शकतो, डिफिकल्ट म्हणू शकतो किंवा वेवर्ड बोलू शकतो आपण. डिफिकल्ट किंवा वेवर्ड. सो दीज आर ऑल दी सिनोनिम्स ऑफ द इंट्रॅक्टेबल. या शब्दाचे सिनोनिम आहे. इंट्रॅक्टेबल म्हणजे स्टबन, हट्टी असणे. आणि याचबरोबर याचे अँटोनिम जे आहेत तो म्हणजे मॅनेजेबल. एखादी गोष्ट मॅनेज होईल असं आपण त्याला म्हणतो. डोसाईल म्हणू शकतो, ओबिडियंट म्हणू शकतो किंवा ट्रॅक्टेबल, हे याचे काय अँटोनिम्स आहेत. सो नियंत्रणात येणारा आणि हा म्हणजे काय? नियंत्रणात न येणारा. सो अकॉर्डिंगली एक्झाम्पल मध्ये त्याचा यूज केला गेलेला आहे. द पेशंट सफर्ड फ्रॉम इंट्रॅक्टेबल पेन. इंट्रॅक्टेबल पेन म्हणजे कुठली? अनमॅनेजेबल. ठीक आहे. सो अनमॅनेजेबल पेन जी कंट्रोलमध्ये नसते अशी पेन जी आहे ती, त्याच्यातून पेशंट सफर्ड झाला असं त्याचा मिनिंग आहे. सो अकॉर्डिंगली तुम्हाला हा देखील वर्ड नियर अबाउट एसएससी एक्झाम मध्ये विचारण्यात आलेला आहे, एसएससी सीजीएल एक्झाम मध्ये. ओके, लास्ट टाइम. सो ऑब्वियस आहे की याचे जे मिनिंग आहे तुम्हाला हे माहिती असणं गरजेचं आहे. नेक्स्ट, लॉफ्टी. पुढचा शब्द कुठला आहे? लॉफ्टी. लॉफ्टीचा अर्थ होतो उंच, भव्य, दाट किंवा महान. लॉफ्टीचा मिनिंग काय होतो? एखादी गोष्ट लॉफ्टी असते म्हणजे काय? खूप भव्य असते. म्हणजे आपण त्याला म्हणू शकतो एक प्रकारे वैभवशाली म्हणू शकतो आपण त्याला. ठीक आहे. सो लॉफ्टीचा अर्थ होतो उंच किंवा भव्य, उद्दात किंवा महान. म्हणजे काय? व्हेरी टॉल, व्हेरी हाय आणि व्हेरी व्हेरी एलिव्हेटेड. एलिव्हेटेड म्हणजे ऑलरेडी आपण त्याला म्हणतो हाय. सो सिनोनिम काय त्याचे? सिनोनिम म्हणजे पहिला टॉल आहे, देन तुमचं हाय, एलिव्हेटेड, टावरिंग, हे सगळे काय याचे सिनोनिम्स आहेत. सो अकॉर्डिंगली याचे अजून आपण काही सिनोनिम बघू शकतो या वर्डचे. जसं लॉफ्टी शब्दाचे अजून काही तुम्हाला सिनोनिम हवे असतील, जसं की नोबल, एक्झॉल्टेड, ग्रँड. आपण त्याला ग्रँडी म्हणू शकतो. ग्रँड, नोबल, एक्झॉल्टेड. ठीक आहे. हे सगळे याचे सिनोनिम्स आहेत. म्हणजे तुम्हाला सिनोनिम जे आहेत
म्हणजे त्या अकॉर्डिंग तुम्हाला मॅजेस्टिक आहे, सबलिम आहे, अरोगंट आहे. मॅजेस्टिक पण येऊ शकतो याच्यामध्ये किंवा सबलिम पण तुम्ही घेऊ शकता. ठीक आहे, हे सगळे याचे काय सिनोनिम्स आहेत. आणि अँटोनिम याचे कसे येतील, जसं फॉर एक्झाम्पल लो. आता इकडे जर हाय किंवा टॉल, इकडे लो येणार. नंतर बेस, लोली, मीन, हे सगळे याचे काय अँटोनिम्स आहेत. आणि वाक्यात या शब्दाला कशा प्रकारे यूज केलं जाणार ते आपण तिथे एक्झाम्पल मध्ये घेतलेलं आहे. तुम्ही याला मीन पण, अँटोनिम मध्ये तुम्ही याला मीन पण म्हणू शकता. ठीक आहे, मीन देखील याचा अँटोनिम आहे. किंवा हंबल, इन्फेरियर पण तुम्ही त्याला म्हणू शकता. हा जसा सुपेरियर आहे, याला आपण सुपेरियर म्हणू शकतो, तसं याला इकडे आपण इन्फेरियर म्हणू शकतो. सुपेरियर म्हणजे काय, हाय किंवा सर्वश्रेष्ठ असलेला, आणि इन्फेरियर म्हणजे काय, थोडा निकृष्ट दर्जाचा असलेला. ओके, सो एक्झाम्पल बघा, हिमालयाज आर लॉफ्टी माउंटेन्स, म्हणजे काय, हाय माउंटेन्स, टॉल माउंटेन्स, सुपेरियर माउंटेन्स, सगळे याला सिनोनिम मॅच करतायत. ठीक आहे, सो द हिमालयाज आर लॉफ्टी माउंटेन्स. सो अकॉर्डिंगली तुम्हाला अशा प्रकारे शब्दांचे अर्थ समजून घेणं गरजेचं असतं. लॉफ्टी हा शब्द बऱ्याचदा एक्झाम मध्ये विचारला गेलेला आहे, आणि काही मुलांना याचा अर्थ माहिती नसल्यामुळे ते कन्फ्युज झालेले आहेत. म्हणजे तुम्ही बघा, एमपीएससी कंबाईनच्या ज्या मेन्स मध्ये जो इंग्लिश येतो तुम्हाला 50 मार्क्सला, त्यामध्ये देखील याचा तुम्हाला बऱ्याचदा याचा म्हणजे सिनोनिम किंवा अँटोनिम विचारला गेलेला आहे. बँक एक्झाम मध्ये जिथे तुम्हाला पॅसेज येतात, पॅसेजच्या खाली जे तुम्हाला पॅसेज मध्ये ऑलरेडी असे वर्ड युज केलेले असतात, त्यांनी तुम्हाला खाली सिनोनिम्स विचारलेले असतात किंवा अँटोनिम विचारलेले असतात. सो त्यामुळे देखील तुम्हाला लक्षात ठेवणं गरजेचं आहे. आणि तुमचा जो अँटोनिम आहे हे पण लक्षात ठेवा. त्याचे एक्झाम्पल काय होतं, हिमालयाज आर लॉफ्टी माउंटेन्स. हिमालय कसे आहेत, लॉफ्टी माउंटेन्स म्हणजे काय, उंच, हाय. देन नेक्स्ट जो वर्ड आहे, पुढचा वर्ड आपण घेतो याच्यामध्ये क्विकसँड. ठीक आहे, क्विकसँड. क्विकसँड या शब्दाचा जो मिनिंग होतो, एखादी गोष्ट आपल्याकडून जसं आपण त्याला क्विकसँड म्हणतो बघा, दलदल म्हणणे, एखाद्या गोष्टी आपण अडचणीमध्ये फसणे. ठीक आहे, दॅट इज कॉल्ड क्विकसँड. अडचणीची किंवा धोकादायक परिस्थिती ज्याला आपण म्हणतो ना, त्याला व्हॉट वी कॉल इट क्विकसँड. म्हणजे अशी घटना, अशी गोष्ट, डिफिकल्ट सिच्युएशन, तर तुम्ही असं पण म्हणू शकता, डिफिकल्ट सिच्युएशन. डिफिकल्ट सिच्युएशन, जसं एक्झाम्पल, अ सिच्युएशन दॅट इज हार्ड टू इस्केप अँड बिकम्स वर्स इफ स्ट्रगल्ड. म्हणजे जेव्हा तुम्ही एखादी गोष्ट स्ट्रगल करत असतात ना, स्ट्रगल करत असताना ज्या काही अडचणी, ज्या काही डिफिकल्टीज तुमच्या समोर येतात, त्याला आपण काय म्हणतो, एक प्रकारे क्विकसँड म्हणतो आपण त्याला. ठीक आहे, फसून जाणे एखाद्या गोष्टीमध्ये. ओके, ऑन द वेन यू आर ऑन द पाथ ऑफ सक्सेस, यू फेस विथ लॉट्स ऑफ डिफिकल्टीज, लॉट ऑफ ऑब्स्टॅकल्स. ओके, अँड दॅट इज हाऊ द मिनिंग्स आर बॉग, दलदल. ठीक आहे, एखाद्या प्रॉब्लेम मध्ये अडचण फसणे किंवा त्या अकॉर्डिंग चिखलकट जागा, स्वॅम्प. नंतर मार्च म्हणजे चिखलमय प्रदेश, आणि MIRE, मायर म्हणजे दलदल किंवा अडचणीत अडकणे. आणि याच प्रकारे याचा अँटोनिम काय असणार आहे, फर्म ग्राउंड. म्हणजे एखादी गोष्ट जी असते ती मजबूत असणे, नॉट वीक. सॉलिड लँड, इथं तुम्ही याला म्हणू शकता, हा निगेटिव्ह वर्ड आहे, लक्षात घ्या. द वर्ड साऊंड्स व्हॉट, निगेटिव्ह. शब्द निगेटिव्ह आहे, याचे सगळे सिनोनिम निगेटिव्ह येतील, आणि याचे अँटोनिम सगळे पॉझिटिव्ह येतील. स्टॅबिलिटी, स्टेबल असलेला, हा इकडे स्टेबल नसतो, म्हणजे तुम्ही याला इकडे अनस्टेबल देखील म्हणू शकतात. अनस्टॅबिलिटी असं तुम्ही त्याला इकडे सिनोनिम मध्ये घेऊ शकतो आपण. त्यानंतर इकडे आहे तुमचं सेफ्टी, म्हणजे सुरक्षितता, इकडे आहे अनसेक्युअर. सो हे सगळे याचे काय अँटोनिम्स आहेत. आता बघूया आपण वाक्यात त्याला कशा प्रकारे यूज केला गेलेला आहे. 2 सेंटेन्स मी तुम्हाला या क्विकसँड वर्डवरती दिलेले आहेत. पहिलं सेंटेन्स काय, द ट्रॅव्हलर वॉज ट्रॅप्ड इन क्विकसँड. ट्रॅव्हलर कुठं अडकला होता, चिखलात अडकला होता. इथे त्याचं मिनिंग फक्त काय घेतलेलं आहे, चिखल, दलदल घेतलेला आहे. जे ट्रॅव्हलर होता तो दलदलीमध्ये फसला होता. करप्शन इज लाईक क्विकसँड. करप्शन कसं आहे, करप्शन एक प्रकारे अनसेक्युअर आहे, क्विकसँड आहे. वन्स यू फॉल इन इट, जर तुम्ही त्याच्यात पडलात तर तिथून इस्केप करणं खूप अवघड आहे. ठीक आहे, लक्षात घ्या. म्हणजे एखादी सिच्युएशन जी आपण स्वतः तयार करतो, आपण त्याच्यात फसून जातो, त्याला आपण काय म्हणतो, वी कॉल इट क्विकसँड. सो नेक्स्ट वर्डकडे आपण जाऊया. नंतर मी एक छानसा आर्टिकल पण डिस्कस करणार आहे, त्याच्यामुळे तुम्ही शेवटीपर्यंत हा सेशन बघणं आहे. कारण पुढे मी आर्टिकल कसं वाचायचं, कसं त्याचा मिनिंग लावायचा, हे सगळे मी तुम्हाला त्याच्यामध्ये सांगणार आहे.
डे बाय डे याच्यामध्ये बरीचशी डेव्हलपमेंट मी आणणार आहे द हिंदू एडिटोरियलच्या डिस्कशन मध्ये. सो तुम्हाला ते सगळी डेव्हलपमेंट डेली बेसिस तुम्ही सेशन बघताय, तुम्हाला ते कळणार आहे याच्यामध्ये. तर फ्रक्टिफाय, द वर्ड इज व्हॉट, फ्रक्टिफाय. बघा उच्चार करायला सुद्धा थोडासा अवघड आहे वर्ड. सो त्यामुळे काही मुलांना कसं याचा उच्चार करता येत नाही, उच्चार न जमणे, मग त्याचा अर्थ पण बऱ्याच जणांना माहित नसतो. आणि फ्रक्टिफाय हा जो शब्द आहे हा युपीएससी एक्झाम मध्ये विचारला गेलेला आहे. युपीएससी ची कोणती एक्झाम? एनडीए एक्झाम, किंवा तुम्हाला अजून एक्झाम सांगू शकतो मी, एनडीए आणि सीडीएस, हे दोन्ही एक्झाम युपीएससी कंडक्टेड असतात. त्यामध्ये हा वर्ड फ्रक्टिफाय विचारला गेला आहे इंग्लिशमध्ये. यांना इंग्लिशचं वेटेज भरपूर जास्त असतं, 100 मार्क्स 50 मार्क्स या प्रकारे. याचा मिनिंग काय? मिनिंग आहे टू मेक फ्रुटफुल ऑर प्रोडक्टिव्ह, टू बिअर फ्रूट, टू ब्रिंग सक्सेस ऑर रिझल्ट. ठीक आहे, यश आणणे, सक्सेसफुल होणे, टू बिकम सक्सेसफुल, दॅट इज कॉल्ड फ्रक्टिफाय. टू बिकम सक्सेसफुल याचे सिनोनिम आपण बघूया. सिनोनिम्स काय त्याचे? बिअर फ्रूट म्हणजे फळ देणे, फर्टिलाइज म्हणजे फलदायी करणे, प्रॉस्पर म्हणजे समृद्ध होणे, आणि ब्लूम म्हणजे बहरणे. म्हणजेच काय, एक प्रकारे तुम्ही म्हणू शकता सक्सेस इज अ सिनोनिम फॉर द वर्ड. नंतर याचे निगेटिव्ह, आता हा वर्ड कोणता आहे? पॉझिटिव्ह आहे. आणि फ्रक्टिफाय काय? फ्रक्टिफाय इज व्हॉट? इट इज अ वर्ब. हा वर्ब शब्द आहे. सो यामुळे एक्झाम्पल मध्ये आपण बघूया, किंवा याच्या अँटोनिम्स मध्ये बघूया आपण. विदर, विदर म्हणजे काय? एक प्रकारे कोमजणे. यानंतर डीके म्हणजे काय? नाश होणे. याचबरोबर फेल म्हणजे काय? अपयशी होणे. आणि वेस्ट, वाया जाणे. एक्झाम्पल काय? हार्ड वर्क विल शुअरली फ्रक्टिफाय वन डे. म्हणजे काय? जर तुम्ही चांगला हार्डवर्क केला तर नक्की सक्सेस होणार एक दिवशी. हा या वाक्याचा अर्थ आहे. जर तुम्ही चांगला हार्डवर्क केला तर एक दिवशी नक्कीच सक्सेस मिळणार, होणार. सो त्यामुळे सेंटेन्स इज व्हेरी इम्पॉर्टंट. इट ऑल्सो टॉक्स अबाउट दी हार्डवर्क यू आर टेकिंग फॉर युअर एक्झाम. ओके, पुढच्या शब्दाकडे आपण जाऊया. नेक्स्ट वर्ड, पुढचा वर्ड आहे अंडरस्कोर. बघा शब्द दिसायला सोपा आहे अंडरस्कोर, पण तुम्हाला अकॉर्डिंगली त्याचे मिनिंग सुद्धा माहिती असणं गरजेचं. आपण याच्यावरती भरपूर सिनोनिम्स घेऊया अंडरस्कोर या शब्दावरती. बघा अंडरस्कोरचा मिनिंग काय होतो? एखाद्या गोष्टीला महत्व देणे. ठीक आहे, अंडरस्कोर म्हणजे काय? टू गिव्ह इम्पॉर्टन्स टू समथिंग, टू एम्फसाइज करणे, टू हायलाइट करणे, एखाद्या गोष्टीवरती स्ट्रेस देणे. म्हणजे काय? जोर देणे आपण त्याला म्हणतो. जी गोष्ट महत्वाची असेल किंवा नसेल. अधोरेखित करणे, ठळकपणे दाखवणे, विशेष महत्व देणे एखाद्या गोष्टीला. ठीक आहे, जी गोष्ट महत्वाची असते त्याला आपण काय करतो? अंडरस्कोर करतो. ठीक आहे, सो याचा सिनोनिम्स काय आहेत? एम्फसाइज, हायलाइट, स्ट्रेस, ऍक्सेंच्युएट, हे याचे सिनोनिम्स आहेत. अजून काय आपण सिनोनिम याचे घेऊ शकतो, जसं की अंडरलाईन करणे, पॉइंट आउट करणे, रिएन्फोर्स करणे. ठीक आहे, रिएन्फोर्स देखील याचा काय सिनोनिम आहे? अंडरलाईन आहे आणि पॉइंट आउट आहे. हा देखील शब्द आजच्या आर्टिकल्स मध्ये विचारले गेलेले वर्ड्स आहेत. त्यानंतर निगेटिव्ह आहेत, इग्नोर करणे, एखाद्या गोष्टीकडे ओव्हरलुक करणे, निग्लेक्ट करणे, डाऊन प्ले करणे. एक्झाम्पल मध्ये कशा प्रकारे युज केला गेला? द टीचर अंडरस्कोर्ड द इम्पॉर्टन्स ऑफ ऑनेस्टी. ठीक आहे, म्हणजे प्रामाणिकपणेचं महत्व काय असतं हे टीचरने सांगितलं. ठीक आहे, म्हणजे या त्यांनी असं, तुम्ही याचं मिनिंग असे लावू शकतात की त्यांनी जे महत्व आहे, ऑनेस्टीचं महत्व, याच्यावरती जोर दिला. हे देखील तुम्ही मिनिंग त्याचं लावू शकतात. टीचरने प्रामाणिकपणेचं महत्व या गोष्टीवरती त्यांनी जोर दिला. नेक्स्ट वर्ड कडे आपण जातोय, डायमेट्रिकली. हा देखील वर्ड तुम्हाला एक्झामला बऱ्याच वेळा विचारला गेलेला आहे. कधी कधी डायमेट्रिक विचारला जातो, कधी कधी डायमेट्रिकली विचारला जातो. आणि हा जो वर्ड आहे हा तुमचा ऍडवर्ब आहे. ज्या शब्दाच्या लास्ट मध्ये एलवाय लागतो या शब्दांना आपण काय म्हणतो? ऍडवर्ब म्हणतो. ठीक आहे, त्याचं मिनिंग काय? कम्प्लिटली, एखादी गोष्ट पूर्णपणे होणे, एंटायरली किंवा डायरेक्टली. याचा सिनोनिम म्हणजे अगदी आपण त्याला म्हणू शकतो विरुद्ध, किंवा पूर्णपणे भिन्न, किंवा संपूर्णपणे उलट. कम्प्लिटली, एंटायरली, ऍब्सोल्युटली, टोटली. याचबरोबर याचे अँटोनिम्स काय? पार्शियली म्हणजे आंशिक किंवा अंशतः म्हणतो, इनकम्प्लिटली, समवॉट किंवा स्लाइटली. ठीक आहे, आणि या वर्डचे आपण अजून देखील सिनोनिम बघू शकतो. सो देर आर सो मेनी सिनोनिम्स ऑन द गिवन वर्ड, लाईक अटरली, अपोजिटली, कॉन्ट्ररीली. ठीक आहे, आपण त्याला अटरली पण म्हणू शकतो, अपोजिटली म्हणू शकतो तुम्ही, कॉन्ट्ररीली पण हा सुद्धा त्याचा मिनिंग येणार. ठीक आहे, अकॉर्डिंगली. एक्झाम्पल मध्ये कसा यूज केला गेला? देअर ओपिनियन्स आर डायमेट्रिकली अपोजिट. डायमेट्रिकली अपोजिट म्हणजे काय?
त्यांचे जे ओपिनियन आहेत हे पूर्णपणे काय आहेत, अपोजिट आहेत, एकमेकांपासून भिन्न आहेत, पूर्णपणे वेगळं असणं, त्याला आपण म्हणतो डायमेट्रिकली. नेक्स्ट वर्ड वी हॅव ऑन स्क्रीन दॅट इज लॅकडायझिकल. हा वर्ड तर खूप एक्झाम मध्ये आलेला आहे. लेट मी टेल यू, एनडीए, युपीएससी, एमपीएससी, बँक, एसएससी, ठीक आहे, जेवढ्या पण एक्झाम आहेत मेजर एक्झाम्स, सेंट्रलच्या अंडरच्या असतील किंवा स्टेट गव्हर्नमेंटच्या अंडरच्या असतील, त्यामध्ये या शब्दाला खूप वेळा विचारलं गेलं, लॅकडायझिकल. लॅकडायझिकलचा मिनिंग काय असतो, उदासीन, म्हणजे तुम्ही याला पेसिमिस्टिक पण म्हणू शकता. ठीक आहे, आळशी, निष्काळजी किंवा अनुत्साही, डल किंवा डलनेस, तुम्ही याला. आता हा जो लॅकडायझिकल आहे हा वर्ड कोणत्या प्रकारचा आहे, दिस इज ऍडजेक्टिव्ह. ज्या शब्दाच्या लास्टला एल लागतो त्याला आपण ऍडजेक्टिव्ह म्हणतो. याचं मिनिंग काय, शोविंग लिटल इंटरेस्ट, छोटासा इंटरेस्ट किंवा एन्थुसियाझम किंवा एनर्जी, एफर्ट, केअरलेसनेस किंवा लेझीनेस. ठीक आहे, म्हणजे लेझीपणा, आळशीपणा किंवा निरुत्साहीपणा, अनुत्साहीपणा म्हणा, किंवा कुठल्याही प्रकारचा इंटरेस्टच नाही कोणत्याही गोष्टीमध्ये, त्याला आपण लॅकडायझिकल म्हणतो. ठीक आहे, जसं की एक्झाम्पल लेझी, केअरलेस, इनडिफरंट, लेथार्जिक पण तुम्ही म्हणू शकता. लेथार्जिक म्हणजे काय, झोपा, त्याला आपण झोप लागण्यासारखं म्हणतो. स्लगिश म्हणू शकता तुम्ही त्याला. नेग्लिजंट म्हणू शकतात. ठीक आहे, नेग्लिजंट, स्लगिश, हे याचे अजून काही वर्ड्स आहेत जे तुम्हाला या शब्दाबद्दल माहिती पाहिजे. किंवा आयडल आहे, अपॅथेटिक देखील तुमचा. ठीक आहे, आयडल म्हणजे आयडियल वेगळा, आयडल वेगळा. आयडल, अपॅथेटिक, ठीक आहे, अपॅथेटिक, हे सगळे शब्द लॅकडायझिकलचे सिनोनिम्स आहेत. याचबरोबर अँटोनिम काय, जसं एक्झाम्पल एनर्जेटिक, एन्थुसियास्टिक म्हणजे एनर्जी असलेला, उत्साह असलेला, ठीक आहे, ऍक्टिव्हनेस असलेला, डिलिजंट. एक्झाम्पल मध्ये कसं केलं गेलं सेंटेन्स, ही लॅकडायझिकल ऍटिट्यूड, त्याचा जो उदासीन जो काही दृष्टिकोन होता, कॉज्ड हिम टू फेल, ठीक आहे, कॉज्ड हिम टू फेल द एक्झाम, म्हणजे त्याचा जो काही उदासीन दृष्टिकोन होता त्याच्या त्या निगेटिव्ह किंवा नेग्लिजंट, निष्काळजीपणामुळे तो परीक्षा नापास झाला, असा या शब्दाचा मिनिंग तुमचा होईल. लॅकडायझिकलचा परत मिनिंग सांगतोय, उदासीन असणे, हॅव्हिंग नो इंटरेस्ट इन एनिथिंग. ठीक आहे, दॅट इज लेस इंटरेस्ट किंवा लेझी म्हणू शकता तुम्ही त्याला. डॅम्पन, दिस वर्ड इज अगेन व्हेरी इम्पॉर्टंट अँड हॅज बीन आस्क्ड इन मेनी एक्झाम्स मेनी टाइम्स. ओके, सो याचा मिनिंग होतो, डॅम्पर म्हणजे काय, एखादी गोष्ट ओलं करणे. ठीक आहे, ओलं करणे, दमट करणे किंवा कमी करणे म्हणू शकतात, शांत करणे, उदास करणे. सो मिनिंग काय, टू मेक स्लाइटली वेट ऑर मॉइस्ट. मॉइस्ट म्हणजे काय, ओलसर. टू लेसन द फोर्स, इंटेन्सिटी, एन्थुसियाझम ऑफ समथिंग. जे मॉइस्चर याचा सिनोनिम आहे वेट, ह्युमिडिटी, सोक. जेव्हा बघा थोडस, जेव्हा थंडीचा मोसम असतो, विंटर, विंटरमध्ये जेव्हा आपण अर्ली मॉर्निंग उठतो, जेव्हा आपण बघतो वॉकिंगला जातो किंवा वॉट एव्हर, असं थोडं साध्यासारखी आलेलं असतं बघा, म्हणजे थोडंसं असं दवबिंदू तुम्हाला दिसतात पानांवरती, थोडे ते ओले झालेले असतात. हे कशामुळे असतं, बिकॉज ऑफ दॅट कोल्डनेस. ठीक आहे, म्हणजे या प्रकारे आपण त्याला काय मॉइस्ट म्हणू शकतो, आपण त्याला थोडं ओलं असणे, ओलसर असणे. अँटोनिम काय, ड्राय, डिहायड्रेट आहे, एनकरेज किंवा एक्साइट. याच्यावरती आपण 2 सेंटेन्सेस घेतलेले आहेत. द रेन बिगॅन टू डॅम्पन ऑर पॅनिक प्लान्स. पावसाने आमचे पॅनिक प्लॅन जे आहेत ते एक प्रकारे काय केले, म्हणजे ओले करून टाकले, कॅन्सल करून टाकले. म्हणजे ओलाव्यामुळे आमचे पिकनिकचे प्लॅन काय झालेत, कॅन्सल झालेत. हिज क्रिटिसिझम डॅम्पन हर एन्थुसियाझम, म्हणजे त्याच्या क्रिटिसिझममुळे जो तिचा उत्साह होता तो काय झाला, कमी झाला, शांत झाला. ठीक आहे, या प्रकारे. सो याला आपण काय म्हणतो, एक प्रकारे डॅम्पर म्हणतो. डॅम्पनचे खूप सारे सिनोनिम वर्ड्स आपण बघू शकतो, जसं की ह्युमिडिटी आपण म्हणतो, ह्युमिडिफाय, सोक, डल, रेड्यूस, डिप्रेस. ठीक आहे, रेड्यूस एखादी गोष्ट कमी करणे, डिप्रेस हा देखील याचा सिनोनिमच आहे. ठीक आहे, असे खूप सारे वर्ड्स आहेत जे आपण याच्यामध्ये डिस्कस करू शकतो. त्यानंतर पुढच्या आपण ओकॅबकडे जाऊया. नेक्स्ट, सो फिस्कल. फिस्कल म्हणजे काय, फिस्कल म्हणजे एखादी आर्थिक किंवा वित्तीय जी गोष्ट असते, कर किंवा महसुलाशी संबंधित. फिस्कल पॉलिसीज तुम्हाला माहिती असेल गव्हर्नमेंट ऑफ इंडियाच्या. फिस्कल पॉलिसी म्हणजे काय, आर्थिक धोरण, सरकारचं आर्थिक धोरण. फिस्कल या शब्दाचा जो मिनिंग आहे, आणि फिस्कल हा शब्द बघा, हा तर एक कॉमन वर्ड आहे, पण हा न्यूजपेपर आर्टिकल मध्ये आलेला होता. जरी कॉमन वर्ड आहे तरी बऱ्याच जणांना फिस्कलचा अर्थ माहित नसतो. फिस्कलचा एकदम करेक्ट सिनोनिम काय, इकॉनॉमिक.
आर्थिक म्हणजे काय, फायनान्शियल तुम्ही म्हणू शकतात, मॉनिटरी म्हणू शकतात, बजेटरी, इकॉनॉमिक एटसेट्रा. इकॉनॉमिक म्हणजे काय, आर्थिक व्यवहारांशी संबंधित, त्याला आपण फिस्कल म्हणतो. रिलेटेड टू द गव्हर्नमेंट रिव्हेन्यू, सरकारचे जे रिव्हेन्यू असतो त्याच्याशी संबंधित असतो, टॅक्सेस, पब्लिक फायनान्सेस एटसेट्रा. याचा अँटोनिम काय असणार आहे, नॉन फायनान्शियल, एक्स्ट्रानियस, नॉन मॉनिटरी आणि अनफिस्कल. दीज आर दी अँटोनिम्स ऑफ द फिस्कल वर्ड. एक्झाम्पल मध्ये कसा वापरला जाईल, द गव्हर्नमेंट अनाउन्स्ड न्यू फिस्कल पॉलिसीज. सरकारने नवीन आर्थिक धोरण जे आहेत ते अनाउन्स केले. कशासाठी अनाउन्स केले, टू बूस्ट द इकॉनॉमी, इकॉनॉमीला बूस्ट करण्यासाठी. नेक्स्ट वर्ड ऑन द स्क्रीन, दॅट इज कॅपेक्स. कॅपेक्स आपण हा लास्ट वर्ड घेतोय पूर्ण संपूर्ण ओकॅब मधून, आणि यानंतर आपण एक आर्टिकल डिस्कस करणार आहोत. ठीक आहे. सो द हिंदू एडिटोरियलचं आर्टिकल आहे, अँड दॅट आर्टिकल इज रिलेटेड टू व्हॉट, दॅट वी विल डिस्कस. आणि बघा, आपण द हिंदू डिस्कस करता करता आपण जे मी तुम्हाला सोल्युशन किंवा जे पण मी तुम्हाला अनुवाद देईल मराठीमध्ये, आर्टिकलचा अनुवाद किंवा एक्सप्लेनेशन, ते तुम्हाला म्हणजे एक तुमचे इंटरनॅशनल रिलेशन देखील याच्यातून मजबूत होतील, की जगात कुठे काय चालू आहे, म्हणजे एखादी काही जिओ पॉलिटिक्स सिच्युएशन असेल ती तुम्हाला कळेल याच्याद्वारे, जेव्हा मी ते एक्सप्लेन करेल त्या अकॉर्डिंग. सिनोनिम काय, भांडवली खर्च, कॅपिटल एक्सपेंडिचर म्हणतो आपण याला. ठीक आहे. दीर्घकालीन संपत्तीवर केलेला खर्च, जसं एक्झाम्पल इमारत, मशिनरी, जमीन यांच्यावरती जो खर्च केला जातो फॉर लॉंग टर्म साठी, त्याला आपण म्हणतो कॅपेक्स. म्हणजे कॅपेक्सला जर तुम्ही तोडलं, त्याच्यापासून दोन शब्द बनतात. कॅप म्हणजे काय, कॅपिटल, आणि एक्स म्हणजे काय, एक्सपेंडिचर. म्हणजे कॅपिटल एक्सपेंडिचर असं याचा मिनिंग होतो, मनी स्पेंड बाय बिझनेस किंवा ऑर्गनायझेशन टू अक्वायर, मेंटेन और इम्प्रूव्ह फिक्स असेट्स. जे फिक्स असेट असतात जे लॉंग टर्म साठी, जसं बिल्डिंग, व्हेकल्स, इक्विपमेंट, लँड, याच्यावर जो काही म्हणजे हे अक्वायर करण्यासाठी जो काही खर्च केला जातो, की त्याला मेंटेन करण्यासाठी किंवा इम्प्रूव्ह करण्यासाठी जो काही खर्च केला जातो, त्याला आपण म्हणतो कॅपेक्स, कॅपिटल एक्सपेंडिचर म्हणतो आपण त्याला. सो भांडवली खर्च म्हणा किंवा इन्व्हेस्टमेंट इन ऍसेट्स म्हणा, फिक्स ऍसेट एक्सपेंडिचर तुम्ही म्हणू शकतात, इन्फ्रास्ट्रक्चर स्पेंडिंग म्हणू शकतात. ठीक आहे, एक्सेट्रा. नंतर ओपेक्स, त्याचा अपोजिट आहे. ओप म्हणजे काय, ऑपरेटिंग, आणि एक्स म्हणजे काय, ऑपरेटिंग एक्सपेंडिचर आपण त्याला म्हणतो. ठीक आहे. म्हणजेच काय, चालू खर्च, सध्याच्या कार्यासाठी खर्च केलेला, म्हणजे ताबडतोब, लॉंग टर्म साठी नसतो, हा शॉर्ट टर्म खर्च असतो. म्हणजे हा अपोजिट याचा कॅपेक्सचा, ओपेक्स. त्यानंतर रिव्हेन्यू एक्सपेंडिचर, शॉर्ट टर्म एक्सपेन्सेस, मेंटेनन्स कॉस्ट, म्हणजे देखभाल खर्च आपण त्याला म्हणतो. सो एक्झाम्पल कसं येईल मग, द कंपनी प्लान्स टू इन्क्रीज कॅपेक्स. कंपनीने कॅपेक्स म्हणजे काय, कॅपिटल एक्सपेंडिचर वाढवण्याचा प्लॅन केलेला आहे. कशासाठी, नवीन मशिनरी घेण्यासाठी. ठीक आहे. म्हणजे कॅपिटल एक्सपेंडिचर कधी पण लक्षात ठेवा, लॉंग टर्म एक्सपेन्स असतो, आणि ओपेक्स जो असतो शॉर्ट टर्म एक्सपेन्स असतो. दोघांतला फरक तुम्हाला क्लिअर आहे. नेक्स्ट वर्डकडे आपण जाऊया. आता आपले जे 11 ते 12 आपण ओकॅब शब्द घेतले. ठीक आहे. आणि काही न्यूजपेपरमध्ये इडियम आणि फ्रेजेस सुद्धा वापरले जातात, त्यांचे अर्थ बऱ्याच जण लावताच येत नाहीये. मग अशा आपण 2 इडियम तुम्हाला दिलेले आहेत आजच्या सेशनमध्ये. पुढच्या सेशनमध्ये मी हा सुद्धा जो इडियमचे जे काही संख्या आहे मी तुम्हाला वाढवेल नेक्स्ट सेशनमध्ये. आजच्या सेशनमध्ये तुम्हाला 2च एक इडियम्स आहेत. पहिली आहे तुमची अलायन्स विथ, ही न्यूजपेपरच्या आर्टिकलमध्ये यूज केली गेलेली आहे. अलायन्स विथचा मिनिंग काय होतो, टू ब्रिंग इन टू अग्रीमेंट. एखादी गोष्ट जी असते ती अग्रीमेंट मध्ये आणणं, सहमत करणं एखाद्या गोष्टीला. एखाद्या गोष्टीची सहमत होणं पण म्हणू शकता तुम्ही. हार्मनी, सुसंगतपणा, प्रॉपर पोझिशन विथ समथिंग, टू मॅच, करेस्पॉन्ड, टू बी कन्सिस्टंट विथ समथिंग. म्हणजे एक्झाम्पल मध्ये त्याला यूज केलं गेलं, हिज ऍक्शन्स अलाइन विथ हिज वर्ड्स. हिज ऍक्शन्स अलाइन्स विथ हिज वर्ड्स म्हणजे काय, त्याची जी ऍक्शन आहे ती त्याच्या शब्दांसारखीच आहे. जसा बोलतो तसा करतो असं आपण त्याला म्हणतो. म्हणजेच काय, दॅट अलाइन्स विथ. ठीक आहे. अलाइन विथ म्हणजे मॅच होणे, ऍक्शन त्याच्या शब्दांना मॅच करते, दॅट इज कॉल्ड अलाइन. अलाइन विथ. जर तुम्हाला एक्झाम मध्ये हा शब्द कुठं अलाइन टू दिसला ना, तर ते मिस्टेकन असणार आहे, कारण अलाइन सोबत टू लागत नाही, अलाइन सोबत नेहमी विथ येतो. म्हणजे हे काय, फ्रेजेस आणि इडियम आहे. ठीक आहे. या फिक्स फ्रेज असतात, हे मी तुम्हाला पुढच्या सेशनमध्ये अजून डीप मध्ये सांगणार आहे. वो टूचा मिनिंग काय होतो, टू मेक अ सिरियस प्रॉमिस ऑर कमिटमेंट टू डू समथिंग. एखादी गोष्ट करण्यासाठी केलेलं प्रॉमिस, आणि ती सिरियस प्रॉमिस असते, सिरियस कमिटमेंट असणारे, त्याला आपण वो टू म्हणतो. म्हणजेच काय, शपथ घेणे एखाद्या गोष्ट करण्यासाठी, किंवा गंभीर वचन देणे, किंवा प्रतिज्ञा करणे, ठाम निर्णय घेतला, किंवा समर्पण करणे, याला आपण म्हणतो वो टू. एक्झाम्पल मध्ये यूज केला गेलेला आहे वर्ड, द सोल्जर ओ टू प्रोटेक्ट हिज कंट्री ॲट ऑल कॉस्ट.
म्हणजे सोल्जरने काय केलं, त्याच्या देशाची तो रक्षा कुठल्याही परिस्थितीमध्ये करणार अशी त्यांनी शपथ घेतली. तो त्याच्या देशाची काय करणार, सुरक्षा करणार किंवा त्याला प्रोटेक्ट करणार अशी त्यांनी काय घेतली, शपथ घेतली किंवा त्या अकॉर्डिंग त्यांनी प्रतिज्ञा केली. लक्षात. मग आता आपण जाऊया आपल्या आर्टिकलकडे. आजचं जे आर्टिकल आहे ऑन स्क्रीन तुम्हाला दिसतोय. सो द हिंदूचं एडिटोरियल आर्टिकल, त्या आर्टिकलचं टायटल आहे पीस मायरेज ऑन ट्रम्प्स पीस प्लॅन फॉर गाझा. रिसेंटली तुम्ही बघितलं असेल की हमास म्हणा किंवा पॅलेस्टाईन म्हणा, हमास एक संघटन आहे जे पॅलेस्टाईनच्या बाजूने उभं असतो नेहमी. पॅलेस्टाईनचे राईट्स लढण्यासाठी तो उभा असतो, त्यांच्या राईटच्या अगेन्स्ट किंवा कोणी काही ऍक्शन घेतली त्या अकॉर्डिंग. सो गाझा जो आहे, गाझा इज द सेंट्रल पार्ट विच लाईज बिटवीन, जो कोणाच्या मध्ये येतो, गाझा इज बिटवीन इस्रायल अँड पॅलेस्टाईन यांच्यामधली एक ती बाउंड्रीज आहे तुम्ही म्हणा. गाझा स्ट्रीट त्याला म्हणतो आपण. पीस मायरेज. आता डोनाल्ड ट्रम्पने रिसेंटली एक अजेंडा तयार केला आणि त्या अजेंडानुसार त्यांनी सांगितलं की इस्रायल आणि जे पॅलेस्टाईन आहे यांच्यामध्ये आपण पीस प्रस्ताव जो आहे तो करूया. आता याच्यामध्ये बघा पॉलिटिक्स सुद्धा आहे. आता नोबेल प्राइजचा जो आहे तो पुढे नोबेल प्राइजच्या दिशेने आता म्हणजे वाटचाल आहे पुढे डोनाल्ड ट्रम्प यांची, आणि त्याला कुठे ना कुठे दाखवायचं आहे की मी आता इंडिया पाकिस्तानमध्ये शांतता केली, युक्रेन आणि रशियाचा वॉर मी शांत केला किंवा कमी केला. आता तो म्हणतोय, आता हा पण तो दावा करणार की मी इस्रायल आणि पॅलेस्टाईन यांच्यामध्ये शांतता मी आणली, म्हणजे पीस एक घडून आणली या दोघांमध्ये. ठीक आहे. सो या सगळ्याचं आहे, हे सगळं एक प्रकारे पॉलिटिक्स आहे. पण ठीक आहे, व्हॉट एव्हर, आपल्याला आर्टिकल समजून घ्यायचंय, लाईन टू लाईन त्यांचे मिनिंग्स काय आहेत, वर्ड्स काय. द ट्रम्प प्लॅन सर्व्स इस्रायली गोल्स. आता याने जो काही प्लॅन केला, यामध्ये जो काही पीस अजेंडा तयार केला, याच्यामध्ये सगळ्यात मेजर जो पॉइंट आहे तो म्हणजे काय, इस्रायलच्या साईडने जास्त त्यांनी तो अजेंडामध्ये मांडलेला आहे. ठीक आहे. सर्व इस्रायली गोल्स अँड डज लिटल फॉर पॅलेस्टिनियन्स. पॅलेस्टिनियन्ससाठी त्याने फार कमी यामध्ये अजेंडामध्ये ऍड केलेला आहे. सो प्रेसिडेंट डोनाल्ड ट्रम्प 20 पॉइंट पीस प्लॅन आहे, 20 कलमी शांतता योजना. ठीक आहे. 20 पॉइंट पीस प्लॅन कोणासाठी केला याने, गाझासाठी. हॅज ओन रेअर अप्रुव्हल फ्रॉम इस्रायल. इस्रायल आणि जे काही की अरब कंट्रीज आहेत यांच्याकडून त्यांना रेअर अप्रुव्हल मिळालेले आहे. रेअर म्हणजे काय, म्हणजे एक प्रकारे तुम्ही म्हणू शकतात अप्रुव्हल जास्त नाही त्यांनी मान्य केली याच्यामध्ये. वाईल इस्रायलचे जे प्राईम मिनिस्टर आहे बेंजामिन नेतन्याहू, हे असं म्हणताय की इट अलायन्स विथ, बघा ही फेर झालेली आहे बघा, इट अलायन्स विथ म्हणजे काय, अलायन्स विथचा मिनिंग होतो ऍग्री होणे, सहमत होणे. तो बेंजामिन नेतन्याहू काय म्हणतोय की इट अलायन्स विथ इस्रायल्स वॉर ऑब्जेक्टिव्ह. जे इस्रायलचा जो वॉर ऑब्जेक्टिव्ह होता याशी तो सहमत आहे. अरब अँड मुस्लिम लीडर्स हॅव वेलकम्ड द इनिशिएटिव्ह एज अ स्टेप टुवर्ड्स पीस. जे काही अरब आणि मुस्लिम देश आहेत यांनी या 20 पॉइंट पीस प्लॅनचं वेलकम केलेलं आहे. सो बट वन ट्रुली इम्पॉर्टंट व्हॉइस इज मिसिंग. पण एक ट्रुली इम्पॉर्टंट व्हॉइस म्हणजे ज्यांचा आवाज उठायला पाहिजे होता त्यांचा आवाज जो आहे तो याच्यात मिसिंग आहे. त्यांनी याला मात्र अग्रीमेंट नाही दिलेली. दे आर नॉट अग्री टू द 20 पॉइंट पीस प्लॅन ऑफ द डोनाल्ड ट्रम्प. ते म्हणजे कोण, दॅट ऑफ द एनी रिप्रेझेंटेटिव्ह ऑफ द पॅलेस्टिनियन पीपल. जे पॅलेस्टिनियन लोक आहेत ते मात्र या 20 पॉइंट पीस प्लॅनला अग्री नाही आहेत. त्यांनी सांगितलं वेन द लेटेस्ट फेज ऑफ द गाझा वॉर, गाझा वॉरची जी आत्ताची जी फेज आहे ती आता सुरू झालेली आहे. फॉलोइंग हमास ऑक्टोबर 7, 2023 अटॅक, 7 ऑक्टोबर 2023 मध्ये हमासने इस्रायलमध्ये जो अटॅक घडून आणला होता त्याची जी काही फेज आहे, शांतता फेज, ती आता गाझामध्ये सुरू झालेली आहे. इस्रायल ओ टू डिस्ट्रॉय, म्हणजे जेव्हा 7 ऑक्टोबर 2023 मध्ये हमासने किंवा पॅलेस्टाईनने इस्रायलमध्ये जेव्हा अटॅक केला होता तर इस्रायलने शपथ घेतली होती. ओ टू म्हणजे काय, ही फेज आपण बघितली, तुम्हाला मी सांगितलं होतं. ओ टू डिस्ट्रॉय द इस्लामिस्ट मिलिटंट ग्रुप. जे इस्लामिस्ट जे मिलिटंट ग्रुप आहेत यांना आम्ही पूर्णपणे खतम करून टाकणार, यांना आम्ही मुळासकट उपटून काढणार, असं बेंजामिन नेतन्याहूने